काय म्हणता पोट्ट्यान तो आज होता रविवार म्हणजे तुमच्या भावाचा नुसतं दिवसभर झोपायचा दिवस असतो. आपले चालू भाऊ आता पेपर, त्यामुळे आपल्या पेपरचा कंटेंट मी तुम्हाला काही दाखवला जात नाही. दुसरा कंटेंट काय दाखवा, चला म्हटलं आज आपण रूमवरचाच कंटेंट दाखवून देऊ. म्हटलं आपण आता कधीची आपल्या रूमची साफसफाई केली नाही, म्हटलं आज एखादी झोप कमी घेऊन आज आपली रूमची पुरी साफसफाई करून टाकू. आता आमच्या रूम मध्ये तेवढं पण सामान होतं सर्व एका ठिकाणी बाहेर ठेवून दिलं. पहिले तर आपल्याला इकडे पूर्ण सज्जावरचं सामान खाली करणं, त्यासाठी मी बाहेरून शिडी आणली, शिडी लावून दिली. आता आमच्या रूम मध्ये तेवढं पण सामान होतं सर्व बाल्कनी ठेवून दिलं. मग इकडे सुम्याला भिळवून दिलं सज्जावरचं सामान खाली करायसाठी. आता आम्ही रूमच एवढ्या दिवसांनी जाळून राहतो की सज्जावर कपाटावर नुसता पपुटा होता. आता आम्ही साफसफाई कमी नुसतं रिकामा पसारच जास्त करत होतो. पण सज्जावरची साफसफाई झाल्यानंतर इकडे कपाटावरची साफसफाई एकदम झटक्यामध्ये करून टाकली. आता आमची पूर्ण साफसफाई झाल्यानंतर सुम्याला म्हटलं तू हॉलमध्ये पोचा मार, तोपर्यंत मी आपली रूम जाळून घेतो. आता पहिली गोष्ट तर आम्ही कधी नव्हतं आमच्या रूमची साफसफाई करतो, एकदा करायला लागलो की आमची पूर्ण रूमच चमकावून टाकतो. सकाळी रूमची साफसफाई झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो गावामध्ये फिरायसाठी. वरतून एवढा वारा उद्यान चालून पूर्ण गावातली लाईट जायला एवढा रातचा आम्ही आता कुठे फिरलो. एवढा रातचं तर आम्ही रिकामं काही बाहेर फिरणार नाही. तर आज होता आपल्या मित्राचा बर्थडे केक तर आणायचा की मग काय आलो इकडे केकच्या दुकानावर केक पाहिले. मग केक घेतल्यानंतर चला म्हटलं आता रूमवर जाऊ आपण बर्थडे सेलिब्रेट करू. आम्ही रूमवर जायसाठी तर निघालो. मग आता तेवढं आमचं लक्षात आलं की चला आपल्या रूमवर लाईट नाही. मग काय एका ठिकाणी लाईट होता व थोडीच केक कापायला बसून गेलो. काय केक वगैरे कापून बर्थडे सेलिब्रेट करून घेतला. चला तर आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तोवर तुम्ही आपल्याला फॉलो करत नसेल तर लवकर आपल्या पेजला फॉलो करून ठेवा.